28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते थोर ज्योती हितेश बनसोड यांनी जपली माणुसकी। नागपूर जिल्ह्यातील एका आश्रमातील वृद्ध महिलेचे निधन झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील लोकांनी पाठ फिरवली असताना माणुसकीच्या नात्याने अंत्यविधी आणि अस्थि विसर्जन करण्याचा स्तुत्य प्रकार समोर आला आहे। आश्रमातून निरोप आला की एका वृद्ध आजीचे निधन झाले असून त्यांचे अंतिम संस्कार करायचे आहेत। त्यावेळी समाजसेवक हितेश बनसोड हे झारखंड येथे एका कामासाठी गेले होते। अशा कठीण परिस्थितीत काय करावे असा प्रश्न समोर असताना त्यांच्या चमूतील नरेंद्र समदुरकर आणि प्रवीण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य गोळा करून विधिवत अग्नी दिला। त्यानंतर जेव्हा मृत महिलेचे नातेवाईक आले, त्यांनी केवळ खर्चाचे पैसे दिले आणि अस्थि विसर्जन करण्यास स्पष्ट नकार दिला। नातेवाईकांनी ते काम हितेश बनसोड यांच्यावरच सोपवले। हितेश बनसोड यांनी दूरवरूनच भ्रमणध्वनीद्वारे ज्योती हितेश बनसोड यांच्याशी संपर्क साधून ही सर्व माहिती दिली। ज्योती यांनी एका क्षणाचाही विचार न करता ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर स्वीकारली। त्या स्मशान घाटावर गेल्या आणि आजीसाठी प्रेमाने नैवेद्याचे ताट वाढले। त्यांनी पूर्ण विधिवत पूजा करून आणि प्रार्थना करून अस्थींचे पवित्र नदीत विसर्जन केले। रक्ताचे नाते नसतानाही एका परक्या आजीसाठी त्यांनी कन्या बनून सर्व कर्तव्य पार पाडले। ही घटना समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवणारी आहे। मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात देणे किती महत्त्वाचे आहे हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।